शिवाजी महाराजचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। नगरपालिका छत्रपती संभाजीनगर वर्ग 2 वर्ग 3 कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेची निवडणूक दिनांक 23/7/2026 रोजी पार पडलेली आहे। या निवडणुकीमध्ये मला सर्व महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांनी व सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सभासदांनी मला बिनविरोध या ठिकाणी मला अध्यक्षपदावर निवडून दिलेलं आहे। त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे तसेच कर्मचारी व अधिकारी वर्गाचे आभार मानतो आणि यापुढे सोसायटीमध्ये आपल्याला अजून किती सदस्य वाढवता येतील यासाठी मी संजय रगडे अध्यक्ष म्हणून या सोसायटीला मोठं करण्यासाठी, या संस्थेला मोठं करण्यासाठी मी प्रयत्न करेन अशी आजच्या दिवशी। भाऊ, सोसायटीचे सभासद किती आणि भाग भांडवल किती आहे? या सोसायटीचे सदस्य साधारण 700 सदस्य आहेत आणि या भाग भांडवल 7 कोटीपर्यंत आहे आणि दरवेळेस आम्ही कर्मचाऱ्याला एका टायमाला 7 लाख रुपये कर्ज देतो आणि हे सदर कर्ज हे आम्ही कमी व्याजदरात, म्हणजे बँकेपेक्षा बँकेची किचकट एवढे हे असून बँकेची किचकट प्रक्रिया, असं बँकेत गेलं तर बँकेला सिव्हिल बघतो, हे बघतो, परंतु महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला हे देताना आम्ही कोणतेही सिव्हिल वगैरे बघत नाही। त्यामुळे सोसायटी ही चांगली चालेल अशी मी या प्रसिद्धी ग्वाही देतो। भविष्यात काय योजना आहे तुमच्या? भविष्यात त्याचे कर्ज मर्यादा वाढवणं, या ठिकाणी कर्ज मर्यादा वाढवून कर्मचाऱ्याला जसे सोसायटी जसे संस्थेमार्फत एक जसं पोलीस याचं हे आहे पेट्रोल पंप किंवा त्यांचं मिलिटरीवाले कॅन्टीन असेल, अशा प्रकारे काहीतरी या कर्मचाऱ्यासाठी भविष्यात आपण सोसायटीच्या माध्यमातून स्थापन करण्याचं बनवत आहे। याच्यासाठी काही आपण वेगळा गट स्थापन करणार आहे का, म्हणजे वेगळी समिती अशी? नाही, असं काहीच नाही। याला सर्व सदस्याचे मी अध्यक्ष, बिनविरोध अध्यक्ष केल्यामुळं सर्व संचालक मंडळ हे माझ्यासोबत आहे, त्यामुळं मी घेतलेले निर्णय हे सर्व मान्य करतील अशी अपेक्षा आहे। नवीन सभासद होण्यासाठी काय आव्हान करतो? मी सर्व नवीन जे कर्मचारी लागलेले आहे त्यांना विनंती करतो की या महानगरपालिकेच्या पतसंस्थेमध्ये तुम्ही सदस्य व्हा आणि यामध्ये सदस्य होऊन आपली संस्था वाढवण्याचा प्रयत्न करा। बँकेपेक्षा कधी अर्ध्या रात्री आम्ही आपल्या सोसायटीतून कर्ज वगैरे काही घेता येतं, कोण सुख असो दुःख असं, त्यासाठी सुद्धा सोसायटी मदत करेल। त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी सोसायटीचे सदस्य व्हावं।